नमस्कार मंडळी. आमच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहेत आमच्या कोकणात पारंपरिक पद्धतीने उंडे बनवणार आहोत. ते आमच्याकडे देवदिवाळीला डिसेंबर महिन्यात होतात. बाकी एरवी दिवशी असे नाही करत. त्याच दिवसापासून नंतर मग कधीही बनवलं तरी चालतं. तर चला तर बघूया उंडे कसे बनवतात. उंडे बनवायसाठी साहित्य आपल्याला काय काय लागते ते आपण इथे बघूया. इथे मी 1 वाटी वळा नारळाचं किस घेतले किसून. त्याच्यामध्ये वेलची पावडर, 1 वाटी किसून गूळ घेतलाय, चवीनुसार मीठ, काही 2 काकड्या मी किसून घेतले. त्याच्यानंतर इथे मी अर्धी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतले. त्याच्यासाठी लागणारी हळदीची पानं आहेत उंडे बनवण्यासाठी. चला तर प्रथम आपण हे घेऊया. आपण पहिल्यांदा टाकळी किसून घेतलेली काकडी मी तेल कढई तापत ठेवले. त्याच्यामध्ये काकडी त्याच्यामध्ये शिजवून चांगली घ्यायची आहे व्यवस्थित असे. त्याच्यामध्ये आपण 1 चमच मीठ टाकायचं आहे. 1 चमच मीठ टाकून चांगली काकडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित काकडी चांगली शिजवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये नंतर ही चांगली शिजवून घेतल्यानंतर आपण परातीमध्ये काढून त्याच्यामध्ये पीठ चांगलं मळून घ्यायचं. हे व्यवस्थित शिजली गेली पाहिजे. आणि ह्या काकडीच्या पिठामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच, दुसरं पाणी टाकायचं नाही. त्याच्याने कसं चव अशी छान अशी शिजत लागते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला मळायचं आहे. हे मी तांदळाचं पीठ घेतलं होतं, एक परातीमध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये आपण काकडी शिजवली, बॉईल करून घेतले, ते आपण त्याच्यामध्ये ओतायचे. चांगलं शिजवून काकडी घेतलेली आहे ते आपण या पिठामध्ये आता टाकणार आहोत. आणि चांगलं गरम पाण्यामध्येच हे गरम पाणी टाकायचंच नाही. काकडीचं जे पाणी आहे तेवढ्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला पीठ मळून व्यवस्थित घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी आम्ही आता हळद टाकते, त्याला रंग छान येतो. हळद टाकून चांगलं हे पीठ ह्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचे. नंतरच आपल्याला उंडे बनवायचे. एवढं चांगलं व्यवस्थित गरम गरम असताना थोडं पीठ चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे कसं चांगलं मळलं जातं आणि एकजीव पण चांगलं होतं, टेस्टी चांगली लागते त्याची. आणि पीठ एकदम मौसूर होतं, बारीक एकदम. त्याच्यासाठी आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. असं आपण तुम्हाला लागलं जास्त तसं काय पाण्याच्या पेक्षा तर थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालते, कारण ते पीठ थोडंसं असं पाणी मळून टाकून घ्यायचं, मळून व्यवस्थित. व्यवस्थित असं पीठ मळून द्यायचं, गोळा बनवून. व्यवस्थित मळून घ्यायचं. तेलाचा वापर आपल्याला करायचाच नाही बिलकुल. त्याच्यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं.
आपण हे चांगलं पीठ मग काकडीच्या पाण्यात व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. ते आपण आता जर साईडला ठेवूया. तिथपर्यंत आपण ते सारणाचं तयार करून घेऊया. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लागलं हे गूळ 1 वाटी घेतलाय. तो गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे आपण खोबरं घेतलंय. खोबरं 1 ठिकाणी टाकून 1 चिव करून घ्यायचंय आणि मी 1 चम्मच इथे वेलची पावडर टाकते. हे सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मिरची मला अंदाजे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला की ते खोबरं आणि गूळ एकत्र मिक्स झाला पाहिजे. आपण ते गॅसवर ते गरम करून एकत्र नाही करायचे, कच्चच एकत्र करून आपण त्या उंड्यांच्या पिठामध्ये भरणार आहोत. आपल्याला व्यवस्थित असं चांगलं एकजीव करून घ्यायचंय. असं चांगलं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता आपण थोडं बाजूला ठेवूया. आता पाण्यामध्ये भरून घेऊया. चला म्हणजे आपण बुंडे बनवायला सुरुवात करूया. तर हे मी इथे हळदीचं पाणी घेतले, त्याला स्वच्छ धुवून कापून वगैरे व्यवस्थित घेतले. त्याला थोडंसं हाताने 1 वाटी पाणी घेऊन हाताने थोडं पाणी लावायचं आणि हे आपण काकडी आणि तांदळाचं पीठ मळून ठेवलं होतं त्याचा एक गोळा घ्यायचा आणि ह्याच्यावरती असं थापून द्यायचं. टाकून द्यायचं. आपण हा जो भरला होता ह्याच्यामध्ये असं भरून द्यायचं व्यवस्थित. व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपण हे पाणी आहे ना ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचे. व्यवस्थित असं घ्यायचं आहे. आपण आता 2-3 थोडे अधिक करून घेऊया. नंतर आपल्याला ते वाफायला ठेवायचं आहे. इथे आपले आता उंडे बनवून तयार झालेले आहेत. इथे आपण घेतले एक इडली पात्र, त्याच्यामध्ये आपण 2 तांबे पाणी ठेवायचे. आपण आता एक गॅसवरती इडली पात्र ठेवले, त्याच्यामध्ये आपल्याला 2 तांबे पाणी घालायचे आहे. 2 तांबे पाणी घालून हे इडलीचं भांड आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत. ठेवून झाल्याने आपण आता उंडे बनवले होते ते आपण ह्याच्यामध्ये असं ठेवायचं. सगळे उंडे असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. व्यवस्थित ठेवायचे. वरतून अजून तुकडे केलेले थोडेसे हळदीची पानं पण टाकायची की सुगंध छान यावा म्हणून. व्यवस्थित असे सगळे बसवून घ्यायचे. याचे असे बसवून ठेवून झाले की मग झाकण लावून त्याला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. आता तयार झालेले आहे. तर तुम्ही चहा सोबत नाश्त्याला कधीही बनवून खाऊ शकता. खूपच छान आणि एकदम टेस्टी सुंदर लागतं. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आता आपण पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत.